शशिकांत मेगा स्पोर्ट वाघबिल संघाने प्रीतेश जोशी जे कॅप्टन आहेत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते श्लोक 11 खार्डी संघाला तुम्ही पाहतायत. अनिकेत निगुकर सुद्धा आलेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. एक चांगले क्रिकेटर. पंचांना विनंती असेल आपणही सज्ज राहायचे. पहिल्या मॅचसाठी निरंजन सामंत सर आणि रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव. काल मनीष कोळेकर सुद्धा आले आणि सलामी जोडी सुद्धा दाखल करायची. मयूर मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. चला आता उशीर नको नितीन, आपण सूचना करूया कारण अजून 10 वाजून 45 मिनिटं आले. सुरुवातीलाच खरं तर आपण 10चं टायमिंग दिलं होतं. तर सज्ज होते जोडी, पंचांची जोडी सुद्धा मैदानावरती पाचा करत असताना एबी गो सामन्याला सुरुवात करूया आपण. या ऐकूया आपण नितीन काणाण्यांना. थँक्यू सो मच. नक्कीच शेवटचा दिवस आपण पाहतोय. ठाणा प्रीमियर लीग दुसरं पर्व तुम्हाला पाहिजे. पहिलं पर्व आपण पाहिलं तर चॅम्पियन संघ होता भूमिक 11 गंधारी. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो वीर तानाजी दापोडे. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो डी 12 कल्याण आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता किरण 11 शिरवणे. मालिकावीरचा मानकरी ठरला होता मनीष कोलेकर. उत्कृष्ट बेस्ट बॅट्समन हेमन हरट भूमिक 11 गंधारी संघाचा. आणि उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहिलं तर विवेक शेलार भूमिक 11 गंधारी. आणि षटकार किंग आपण पाहिलं तर महेंद्र मांगे. आजही तुम्ही त्याला पाहू शकाल. आणि बघायचं आता नवीन चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळेल का. कारण अल्पेश काय आपण पाहिलं तर गौततारा आपण पाहिलं तर अक्षय टेट होते. काल अक्षयने सुद्धा एक खूप चांगला झेल टिपला होता शेवटच्या मॅचमध्ये. म्हणजे तर सर मागच्या वर्षीचाच चॅम्पियन संघ मात्र यावर्षी नाही आहे. विकी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ होता भूमिक 11 गंधारी. तो संघ ठाणा प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ ठरला होता. यावर्षी एक नवीन चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळेल का. सलामी जोडी सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली आहे. 5 ओव्हरची मॅच असेल. मच्छिंद्र पाटील सर सुद्धा आमच्या सोबत आहे. मच्छिंद्र पाटील सर काय सांगाल. 24 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. 25 मिनिटाचा अवधी असेल लक्षात घ्या. शशिकांत मेगा स्पोर्ट वाघबिल संघ मॅच सुरू करायची. टाइम सुद्धा आम्ही मॅच करणार आहोत. थोडीशी घाई करा आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. मेगा फायनल, सेमीफायनल, सुपर 8च्या 4 मॅचेस, त्यानंतर बक्षीस समारंभ. तर थोडंसं सहकार्य. गंगाधर इंगोले पहिलं षटक घेऊन येत आहेत. ज्या गंगाधरने या स्पर्धेत काय गोलंदाजी केली आतापर्यंत, सुरेख गोलंदाजी केली टीम शशिकांत मेगा स्पोर्ट वाघबिल संघासाठी. मेगा गोंदी यांचा संघ तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला दिनेश हिरामण पाटील साहेब गावदेवी खाडी चषकाचे प्रमुख आयोजक, नार हॉस्पिटलचे डायरेक्टर सुद्धा आहेत. त्यानंतर आमचे डॉक्टर उमेश पाटील असतील, यांचे उल्लेख होणं खूप गरजेचे आहे. कोरोनाच्या काळात भरपूर मदत लाभली आहे. दिनेश पाटील असतील, उमेश पाटील असतील नार हॉस्पिटलच्या माध्यमातून. ओमकार स्ट्राईक एंडला आहेत. काल ओमकारनेच मॅच टर्न केली होती सुपर 12 मध्ये आणि त्यानंतर हा संघ सुपर 8 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. तोच ओमकार किनी आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन गंगाधर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. गेम ऑन. बरोबर 10 वाजून 50 मिनिटं आलेले आहेत. 25 मिनिटाचा अवधी असेल तुमच्याकडे लक्षात घ्या 5 षटकं फेकण्यासाठी. गेम ऑन. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो आणि पहिल्या चेंडूवरती पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. ज्या ओमकारचा उल्लेख केला होता, कालची मॅच त्याने टर्न केली होती, मात्र इथे रिव्ह्यू घेण्यात आलेले आहे. 12 विकेट आतापर्यंत या स्पर्धेत त्यांनी आपल्या नावावरती केलेत. रिव्ह्यू घेतलाय, अजून डिक्लेअर झाला नाही फलंदाज बाद आहे की नाही हेच सांगतोय, की आम्हाला तेवढी माहिती आहे. 13 विकेट होतील जर फलंदाज बाद असेल तर. गंगाधर इंगोले काय गोलंदाजी केली. आणि फलंदाज बाद आहे. रिव्ह्यू गमावला इथे श्लोक 11 खार्डी संघाने आणि ओमकारला मात्र मैदान सोडावं लागेल. पहिल्याच चेंडूवरती यश मिळाले आणि तब्बल 13 विकेट या स्पर्धेत आपल्या नावावरती केले. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. निरंजन सावंत यांचं मी कौतुक करेल. योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रतन मानेरकर जे स्क्वेअर लेगचे पंच आहेत, मॅन फ्रॉम पालेगाव. अल्पेश गायकवाड आमचे स्कोरर आहेत. अचूक माहिती कालपासून ते आम्हाला देत आहेत.
आणि मच्छिंद्र सर पहिल्याच चेंडूवरती यश मिळाले गंगाधर इंगोलेला, ज्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत ठाणा प्रीमियर लीग मध्ये सर्वात जास्त विकेट आपल्या नावावरती गेले, 13 विकेट. क्लम एलबी आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र रिव्ह्यू इथे गमावलाय. सोनू सुद्धा येत आहेत. तर मयूर दातीरकर आता स्वतः कॅप्टन येतात मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक डॉट चेंडूसाठी आतापासून मात्र मेगा गोंदे यांच्याकडे 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हे पारितोषिक काल सुद्धा लावलं होतं. मेगा गोंदे आणि क्रिकेट हे खूप जवळचं नाते मित्रांनो. गेले कित्येक वर्ष मेगा दादाला आम्ही पाहतोय. ठाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा खेळलेत, बऱ्याचशा स्पर्धा जिंकलेत, ज्याप्रमाणे मी कालही उल्लेख केला होता. नंदू असतील, केतन पाटील असतील, तर दिनेश हिरामन पाटील साहेबांचं आगमन होतोय. त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल भारतातील सर्वात मोठी स्पर्धा खाडीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. येत्या 14 डिसेंबर ते 24 डिसेंबर या स्पर्धेचा कालावधी असेल. आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहताय दिनेश हिरामन पाटील साहेब, नार हॉस्पिटलचे डायरेक्टर सुद्धा आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटवरती असलेलं त्यांचं भरपूर प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं. गेले कित्येक वर्ष आम्ही खुल्या गटात REI11 खार्डी संघ सुद्धा पाहिला, आता मात्र श्लोक 11 खार्डी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये संघ उतरण्याचं नेहमीच कार्य आपण पाहिलंय दिनेश पाटील साहेबांच्या माध्यमातून. गंगाधर इंगोले गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत, आल्या आल्या मयूर दातीलकरच्या बॅटमधनं सुरेख फटका येतो वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं. आजच्या दिवसातील पहिला षटका कॅप्टन मयूरच्या बॅटमधून. यश मिळवतं गंगाधर इंगोलेला, मात्र त्याच्यावरती हल्ला चढवलाय. यावेळेस मात्र बल्लू स्ट्रोक खेळायचा स्कूप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला, लेगबाईचा इशारा होतोय. पंच निरंजन सावंत. खूप चांगली भूमिका राहिली आहे म्हणजे सर्वच पंचांची. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल हेही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. PTC पडगा आणि आगरीराजा पोगाव 5 षटकं जिथे समाप्त होतील त्यानंतर लगेच टॉसकडे आपण वळणार आहोत. गंगाधर इंगोळे गोलंदाजी मार्कवर 7 धावा धापलकती लागल्या जातात, मध्ये एक गडी बाद. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. एकच चेंडू तुम्हाला दिला जाईल आणि तो चेंडू कधी हरवला फुटला तर मात्र तुम्हाला नवीन दिला जाईल. खूप चांगले नियम या स्पर्धेच्या माध्यमातून आणि चांगलं आयोजन. यावेळेस मात्र गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, इथे मेल एक सिंगल. फलंदाज अर्जुन बांगरला एकने खातो करतोय. अर्जुन स्ट्राईक रोटेट करतोय. चौथ्या षटकाला जशी सुरुवात होईल त्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन PTC पडगा आणि आगरीराजा पोगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन भावेश पवार, दुसऱ्या बाजूला हेमंत हरड आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते, तर तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. चेक केली नक्कीच. आक्षेप घेतलाय गोलंदाजावरती गंगाधर हिंगोले. आणि हे चित्र मला वाटतं पहिल्या किंवा दुसऱ्या मॅच मध्ये तरी पाहिलं होतं. त्यावेळी गंगाधर इंगोळेच्या चेहऱ्यावरती आम्ही आनंद पाहिला होता युट्यूबच्या माध्यमातून. ज्यावेळी मला वाटतं पहिली की दुसरी मॅच ज्यावेळी खेळत होता शशिकांत मेगास्पोर्ट वाघबी संघ मच्छिंद्र सर, त्यावेळी सुद्धा या गोलंदाजावरती आक्षेप घेतला होता. ते सिद्ध होणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरे पंच सुभाष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गंगाधर इंगोले 13 विकेट आतापर्यंत या स्पर्धेत त्यांनी आपल्या नावावरती केलेत. अफलातून गोलंदाजी केली आहे. शशिकांत मेगास्पोर्ट वाघबील संघाडी. त्यानंतर मी उल्लेख करेल हिमांशू असतील, ब्रिजेश सिंग असतील, सचिन नाईक असतील. प्रीमियर लीग मध्ये गंगाधर फुलटॉस चेंडू होता, मिड विकेटच्या वरून उडवलाय ह्या चेंडूला. चेंडू जाईल सीमा पलीकडं. मयूर दातीलकरच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा षटकार.
नवीन चेंडूची ते मागणी केली ते काय बघा ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. कौतुक करेल मी GTC वाहिनीचं. त्याचमुळे या वाहिनीला मागणी सुद्धा भरपूर असते मच्छिंद्र सर GTCला. षटकार आलाय, दुसरा षटकार धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावपलकोती आपल्याला पाहायला मिळतात त्या श्लोक 11 खाडी संघाच्या. मयूर दातीलकर मैदानाच्या आतमध्ये असा खेळाडू तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम फडकेपाडा. दोन्ही फॉर्मॅटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम शिलगावच्या मैदान आजही आम्हाला आठवतं. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना 6 चेंडू 6 षटकार ठोकले होते. आणि त्यानंतर भूपेंद्र सोलापूरला एक स्पर्धा झाली होती, शहरी स्पर्धा खुल्या गटात, आणि त्या स्पर्धेत सुद्धा मयूर दातीलकरने 6 चेंडू 6 षटकार ठोकले होते. त्यामुळे या खेळाडू सुद्धा खुल्या गटात भरपूर मागणी असते. विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली संघामध्ये सुद्धा तुम्ही त्या खेळाडूला पाहत असता. अशा मोठमोठ्या संघामध्ये मयूर दातीलकरची सुद्धा वर्णी लागते. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आलेत. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेत 13 विकेट आपल्या नावावरती केलेत त्याच गोलंदाजावरती हल्ला चढवतोय मयूर दातीलकर. म्हणजे चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय. गंगाधर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मयूर दातीलकर. गंगाधर गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टिळकरत्न दिलशनची आठवण करून देणारा हा फटका. फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. मयूर दातीलकर ऑन फायर. आणि पहिल्या षटकात तब्बल गंगाधरने धावा खर्च केलेत 18. एक विकेट जरूर त्याला मिळाली, मात्र थोडंसं मागडं षटक ठरलंय. मग तिथे सर काय सांगाल, पहिल्या चेंडूत यश मिळालं होतं, मात्र नंतरच्या 5 चेंडूत गंगाधरने 18 धावा खर्च केलेत. नितीन, नो डाऊट ज्यावेळी फलंदाज मयूर दातीलकरला यावं लागलं पहिल्या चेंडूत, ते गडी बाद झाल्यानंतर संघावरती दडपणारे हे पाहिलं, आणि हे पाहिल्यानंतर स्वतः संघाने एक मैदानावरती आला आणि पाहता पाहता जी फलंदाजी दाखवली ती मात्र सुपर्ब आहे. ऑसम फलंदाजी. कारण 18 धावा तब्बल कुठल्यात. आणि नितीन, आपण खरं पाहिलं तर मयूर दातीलकरची एंट्री झाली ती रायगड ठाणा सामना आपण पाहिला, जर छत्रपती ट्रॉफीमध्ये एका षटकामध्ये 16 धावांची गरज असताना या फलंदाजीच्या धावा कुठल्या. त्यानंतर मात्र पकाच होतात आला, आणि त्यानंतर मात्र कधीच मागे वळून पाहिल्याने या फलंदाजांना. ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम द मयूर दातीलकर. 18 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच या खेळाडूने जेव्हापासून हा खेळाडू फॉर्ममध्ये ते नक्कीच बरेचसे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार सुद्धा त्या खेळाडूला मिळाले. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ त्यांनी केला होता. विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली सलग 2 वर्ष ती स्पर्धा जिंकली त्या संघाने, आणि त्या संघामध्ये आपण मयूर दातीलकरला सातत्याने पाहत असतो. प्रथमेश पाटील यांचा सगळं जय पवार सरांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक स्वागत. ऑफिशियल ग्रुप जय पवार सर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या ज्या माध्यमातून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर दातीलकर असतील, मनीष कोलेकर. सुरुवातीचा काळ आपण पाहिला मच्छिंद्र सर, तर जय 11 कल्याण हा जय सरांचा सुरुवातीला संघ होता. जरी ते आता पंचाच्या भूमिकेत असले, मात्र अनेक खेळाडू त्यांनी घडवलेत, अनेक खेळाडूंना त्यांनी संधी दिली, आणि ते खेळाडू यशस्वी ठरलेत. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज जावेद कुरेशी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. मच्छिंद्र पाटील सर आमच्या सोबत आहेत आज. रायगडची तोफ म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असता. गोवा प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा आपण पाहिली, त्या स्पर्धेत सुद्धा त्यांचा आवाज तुम्ही ऐकला होता. जावेद यावेळेस मात्र चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे सर हे फटके आपण सहज अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये पाहत असतो. एक सिंगलला इथे प्राधान्य दिलंय. कौतुक करेल मी अर्जुनचं, कारण की अर्जुनला माहिती आहे मयूर दातीलकर चांगली बॅटिंग करतो, त्यामुळे स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेचं आहे. त्यांनी सिंगलला प्राधान्य दिलंय. अल्पेश गायकवाड मला माहिती देत असताना 19 धावा धावपलकोती लागलेत 1 गड्यांच्या मोबदल्यात. मॅच टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. काल असं वाटलं होतं मॅच टाय होईल विक्रांत केनी प्रतिष्ठान, आणि त्यांच्या विरुद्ध आपण संघ पाहिलं तर हंसिका ओवली, मात्र ती मॅच जिंकली विक्रांत केनी प्रतिष्ठान. तो संघ सुद्धा सुपर 8मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4थी मॅच त्यांची असेल रेस बिल्डर्स या संघाबरोबर. 25 मिनिटाचा अवधी आहे, लक्षात घ्या. 10 वाजून 50 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय, हेही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो, कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. जावेद यावेळेस मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची ती समाप्ती होते. मयूर दातीलकर आपण पाहतो रिव्हर्स फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते, हेच पाहिलं गोलंदाज जावेद कुरेशीने, आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती. जावेदलाही माहिती आहे आता गंगाधरने 18 धावा खर्च केल्या, त्यामुळे मला कमबॅक करणं खूप गरजेचं आहे, आणि तो प्रयत्न त्याने सुरू केलाय. पहिल्या चेंडूची सिंगल, दुसरा चेंडू डॉट, आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जावेद. यावेळेस मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्काला नाही. मिडॉनला क्षेत्ररक्षक जज करतायत, आणि झेल तिथे ड्रॉप झालाय. एकच धाव मिळेल. आणि मच्छिंद्र सर हे चित्र आपण भरपूर वेळा पाहिले, ग्रामीण टेनिस क्रिकेट असो, शहरी क्रिकेट असो, जेव्हा जेव्हा झेल उडतो तेव्हा तेव्हा मात्र फलंदाज पाहत राहतात. 1 धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या त्या 20. रतन मानेरकर यांना तुम्ही पाहतात बेन पंचांच्या भूमिकेत.
एक सोपा झेल आता सुटलाय मयूर दातीलकरचा. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतो. 1999चं विश्वचषक आजही आम्हाला आठवतोय. स्टीवाचा झेल सुटला होता हर्षल गिब्सकडनं. त्यानंतर स्टीवाने सांगितलं की झेल नाही, विश्वचषक सुटलाय तुमच्या हातातनं. यावेळेस मात्र पुन्हा मोठ्या फटक्याच्या शोधात होते आणि दुसऱ्यांदा झेल ड्रॉप झालाय. जावेद कुरेशी चांगली गोलंदाजी करतायत, मात्र झेल ड्रॉप होत आहेत. दुसरा झेल बघा सुटलाय. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज नक्कीच करेल तर काय करेल. 21 धाबा म्हणजे अर्जुनलाही जीवदान मिळालंय, मयूर दातीलकरलाही जीवदान मिळालंय आणि असे झेल्स तुम्ही सुटले तर कदाचित मॅच सुद्धा मचिंद्र सर गमावी लागू शकते. कारण मयूर दातीलकर सुद्धा एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमधलं. आणि जावेद कुरेशी काय अफलातून गोलंदाजी करतायत पॉवर प्लेच्या दुसऱ्या. कारण जावेदला माहिती आहे 5 ओव्हरची मॅच आहे, 50च्या आत थांबावं लागेल श्लोक 11 खाडी संघाला. कारण की जेडी सारखा गोलंदाज सुद्धा समोरच्या संघामध्ये. हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. रतन मानकर सरांचा वाईटचा इशारा होता. अवंतच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 22 धावा, 1 गडी बाद. श्लोक 11 खाडी संघ. एका बाजूला दिनेश हिरामन पाडे साहेब तर दुसऱ्या बाजूला मेघा गोंदे साहेब. 2 चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत, क्रिकेटची असली त्यांना भरपूर आवड. आणि काल दोन्ही ऑनर एकत्र आम्ही पाहिले. त्यांच्यामध्ये ड्रॉच्या माध्यमातून मॅच एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्राशी खूप वेगाने आलेत. 2 धावा इथे पूर्ण आल्यात बघा. आणि दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत झालंय. 3 धावा इथे मिळाल्या. जावेद कुरेशी थोडेसे नाराज दिसत आहेत मचिंद्र सर. त्याचं कारण फिल्डिंग चांगली होत नाहीये शशिकांत मेगास्पोर्ट वाघबीर संघाची. फिल्डिंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या प्रकारे आत्तापर्यंत आपण विचार केला अल्पेश, तर प्रितेश जोशीने खूप चांगला झेल टिपला या स्पर्धेमध्ये. शशिकांत मेगास्पोर्ट वाघबीर संघाचा जो कॅप्टन आहे, पण आज थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा धावपल कधी लागले आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जावेद कुरेशी, जावेद शेख हे खूप मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आयरोईजचे मॅन फ्रॉम आयरोली. आणि पुन्हा एकदा झेलची संधी आणि आता मात्र चूक होणार नाही. आणि पहिले यश मिळालंय गोलंदाज जावेद कुरेशीला. 2 षटकांचा खेळ झाला इथे समाप्त. आणि श्लोक 11 संघाची धावसंख्या ती 2 गडी बाद, 25 धावा. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि या 3 षटकांमध्ये श्लोक 11 खार्डी संघ किती धावा बनवेल या ऐकण्यासाठी आपण जाऊया 3 षटकांसाठी मचिंद्र पाटील सर यांच्याकडे. थँक्यू सो मच नितीन. आपण पाहतोय बहुचर्चित ही स्पर्धा आपण पाहतोय TDPL सीझन 2. यू आर द वॉचिंग द वंडरफुल जर्नी ऑफ TDPL सीझन 2. सर्व प्रेक्षकांचं स्पर्धेच्या माध्यमातून मी मचिंद्र पाटील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. नितीन, मागच्या वर्षी ही स्पर्धा खूप प्रकाश होतात राहिली आणि यावर्षी अजून उंच झेप घेताना ही स्पर्धा मात्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. षटक समाप्त झाले. दुसऱ्या पहिल्या षटकात आपण पाहिल्या 18 धावा. या षटकामध्ये फक्त जावेदनं 7च धावा दिल्यात. 2 जेल ड्रॉप झाल्यात. एक ओव्हर थ्रो आपण पाहिलाय, तरी देखील त्यानं फक्त 7 धावा दिल्यात. व्हॉट अ फंटास्टिक अँड बॉलिंग अटॅक फ्रॉम द जावेद कुरेशी. 2 षटकांची सांगता होते आणि एकूण धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात आणि या षटकामध्ये 7 धावा. अशी एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा झाल्यात त्या 25 धावा. सकाळचं कवळं ऊन आपण पाहतोय, गुलाबी थंडी आपण पाहतोय आणि ब्युटिफुल मॉर्निंग आणि जे क्रिकेटला पोषक असं वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. आणि आज मात्र TDPLचा शेवटचा दिवस. सन्मान दिनेश हिरामन पाटील यांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 14 डिसेंबर ते 24 डिसेंबरपर्यंत तुम्हाला फार मोठी स्पर्धा, टेनिस विश्वातील 20 लाखाची स्पर्धा सध्या भोपाळमध्ये सुरू आहे. त्यापेक्षाही जास्त मोठी स्पर्धा तुम्हाला या विभागामध्ये पाहायला मिळेल. त्यांचं आगमन झालं. वेलकम दिनेश शेठ. आणि एका बाजूला आपण पाहतोय ते श्लोक 11 खाडी संघाचे दिनेश शेठ आणि शशिकांत मेगा SP वाघबील संघाचे ऑनर आपण बघू शकाल ते मेघा गोंधळे. यांच्यामध्ये देखील फाईट मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळते. 25 धावा 2 षटकांची सांगता झाली. मयूर दातीरकर खेळतोय 2 षटकाराच्या माध्यमातून एक फार चांगली कामगिरी करत असताना. आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती धावा उभारेल हा संघ हे पाहणं मात्र औत्सुक्यतेचं ठरणार आहे. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आज शेवटच्या टप्प्यामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी 24 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आणि बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित स्पर्धा आपण पाहतोय TDPL सीझन 2. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फलंदाजीमध्ये स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होते. तो मात्र यावेळी स्ट्रायकरला असणार आहे तो मयूर दातीलकर, ज्याने आतापर्यंत 2 षटकार एक चौकार दाखवलाय. तोच मयूर दातीलकर संघाचा संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. आणि दिनेश शेठ याने जी जबाबदारी त्याच्यावरती दिली संघनायकाची, ती जबाबदारी पार पडत असताना अमूलाग्र बदल क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही पाहायला मिळतात. तर 2 षटकांची सांगता झाली. P1 आणि P2 संपलाय. आता बघू शकाल आपण बहुतांश खेळू याला बाउंड्री लाईनवरती याला पेट्रोलिंग करताना. आजचा दिवस फार मोठा असणार आहे, कारण प्रेक्षकांना 7 दिवसामध्ये गेलेल्या पडलेल्या प्रश्नांची उत्तर आज मात्र मिळणार तुम्हाला. टुडे इज द फायनल डे. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन? यू विल गेट आन्सर टुडे.
यामध्ये. सो प्लीज डोंट गो एनीवे, जॉइन विथ अस अँड एन्जॉय विथ द ब्युटिफुल जर्नी ऑफ TD बस सीझन 2. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ प्रेझेंट हिअर. मला सज्ज होते गोलंदाज सूरज सिंग, एक वेगवान जलदगती गोलंदाज, स्ट्रायकरला फलंदाज अत्यंत घातक मयूर जातीलकर. मयूरसाठी चेंडू ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू खूप लवकर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. फुटवरचा वापर देखील केला होता, तरी सुद्धा चेंडूला अटेम्प्ट करू शकला नाही. गुड बॉलिंग, ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम द बॉलर्स सूरज सिंग. गुड स्टार्ट सूरज करत असताना सूरजकडे एक वेगळी शैली आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. त्याच्यामध्ये कधी चेंडू तो गोलंदाजीमध्ये आउटसाइड ऑप्शन फेकतोय, कधी चेंडूला उंची देतो, कधी बाउन्स करतोय, कधी यॉर्कला करतोय. त्याच्याकडे असलेलं व्हेरिएशन, आणि हेच कारण की त्याची मात्र खूप चांगली बोली लागली या TD मध्ये. तोच गोलंदाज सज्ज होते सूरज सिंग. बघायचं मयूर जातीकरला शांत अडवलाय. पहिल्या चेंडूमध्ये किती प्रतिउत्तर करेल, किती प्रतिहल्ला चढवेल यावरती हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला, यावेळी मात्र जज करतोय, डीप फाइन ग्रीजन मध्ये कव्हर करतोय. फक्त सिंगल्स तुम्हाला पाहायला मिळते. गुड थ्रो ऑन द बाउंड्री लाईन, ब्युटिफुल थ्रो फ्रॉम द फिल्डर. आणि एक धाब्याच्या बरोबरीने मात्र स्ट्राईकला आता आमंत्रित केले ते सचिन कदम याला. सचिन कदम हे खूप मोठे नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. 4थ्या क्रमांकावरती तो आल्या जबाबदारी स्वीकारत असताना, आणि 26 धावा दाबालकावरती. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7च धाबा. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व. आणि यालाच म्हणतात नितीन, 4 दिवस सासूचे 4 दिवस सोनेचे. हे क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. अप अँड डाऊन सातत्याने आपण क्रिकेटमध्ये पाहत असतोय, आणि ते अप अँड डाऊन तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्रायकरला सचिन कदम पहिल्यांदाच फेस करेल तर मात्र सूरज सिंग याला. मुन्ना पठाण यांचं आगमन होतंय. गुड मॉर्निंग मुन्ना पठाण, स्वागत आहे तुमचं. जय पवार यांचं आगमन झालं, त्यांचे स्वागत करूया. याला मात्र लॉफ्टेड ड्राय, सध्या जज करतोय चौबक्क्याच्या बाहेर, आउट ऑफ ग्राउंड. दॅट्स अ USX. मनीष फलंदाजी सुरुवात केली मात्र सचिन कदमनं किती चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला गेला, बॉडीचं बॅलन्स ठेवलं, आणि चेंडूला भिरकावून दिलं. ट्रिमेंडस पॉवर, आणि चेंडू मात्र सीमा पलीकडं 6 धावांसाठी. रमेश यांचं आगमन झालंय. मॅकी रमेश मात्र एक उत्कृष्ट पंच, मागच्या काही वर्षांमध्ये सातत्याने प्रकाश होतच असणार आहे. वेलकम, व्हेरी गुड मॉर्निंग. अप्रतिम सुरुवात, धावगतीला मात्र उजाला देण्याचा, उभारी देण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या वेगानं पुढे सरकते. 32 या धावसंख्येमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांचा सामना आपण पाहतात. पहिली फाईट आजच्या स्पर्धेतील, जबरदस्त फाईट. गोलंदाज सज्ज होते, वेगवान गोलंदाज. ऑन साइडला पुन्हा एकदा पिकअप शॉट तुम्हाला पाहायला मिळते. गॅप शॉटचं सिलेक्शन, जस्ट वन बाउन्स फॉर 4 रन्स. नो चान्स स्टॉपिंग दॅट. लवली शॉट, दॅट्स अ 4 रन्स. मयूर जातीलकर मैदानावरती होतं. 2 चेंडू त्यानं सामना केला. 2 चेंडूमध्ये 1 धाव ठोकली, आणि त्यानं स्ट्राईक रोटेट केली, आणि स्ट्राईकला आमंत्रित केलं सूरजच्या गोलंदाजीवरती सचिन कदमला. आणि सचिन कदमनं मागच्या 2 चेंडूमध्ये काय अफलातून फंजी केली. व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द सचिन कदम. धावसंख्येला वेगानं आकार येतोय. 30 षटक मार्गस्थ असताना 2 गडी बाद धावसंख्या, 36 धावसंख्या धापलकावरती. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धाबा आल्या. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण पाहतोय. सुपर 8चा पहिला जबरदस्त सामना, शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबिल वर्सेस स्लोक 11 खाडी. 5 षटकांचा सामना, 30 षटक मार्गस्थ, 36 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर द विकेट. ओ व्हॉट अ शॉट, जस्ट फ्लिक फ्रॉम द रेस. जज करतोय, आणि तिसरा झेल सोडला जातोय मैदानावरती. नॉट अ गुड्स क्रिकेट, नॉट अ फिल्डिंग स्टँडर्ड फ्रॉम द शशिकांत मेगा SP वाघबेल टीम. नॉट अ गुड स्टँडर्ड. ओ माय गॉड, 3 झेल सुटले त्या मैदानावरती. नितीन, काय म्हणशील, त्यांचा दर्जा खालावलेला पाहायला मिळाला या मागच्या 2 षटकांमध्ये? नाही, नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कारण मॅच मजेंद्र सर खूप महत्वाची. इथून मॅच जर गमावली तर या स्पर्धेतनं बाहेर जावं लागेल. तुम्हाला कॅचेस पकडावे लागतील. आणि जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी होत असेल तर फिल्डिंग सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि सचिन कदमला जीवनदान दिलं. नॉट अ गुड क्रिकेट, कारण याच फलंदाजाने 2 मोठे फटके मारलेत. तोच फलंदाज स्ट्राईक रेंजला सज्ज होते. तो मयूर जातीलकर आता येतोय, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. ओ लावली डिलिव्हरी आली होता प्लेस करत असताना. बॉटम यांचा खूप सुंदर वापर. चेंडू फिल एकदा पुढे 2 धाब्याचा माणूस. बघायचं तू माय नाहीये.
हीच तर दहशत आहे खेळाडूंची या मैदानावरती. चेंडू हातामध्ये बघा किती सहज चालतोय, जसं वाघ जंगलामध्ये चालतो रुबाबदार तसंच प्रीतेज चालताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि ही दहशत आहे त्याच्यामध्ये, आणि ही दहशत आहे त्याच्यामध्ये हातामध्ये चेंडू गेल्यानंतर दुसऱ्या धावांची हिंमत नाहीये. व्हॉट अ ग्रेट क्रिकेटर. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकाची सांगता झाली. एकूण धावा आपण पाहतोय धावफलकावरती 38 धावा 12च्या वेगाने. नितीन काय म्हणशील, पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, आणि आपण ह्या षटकामध्ये पाहिल्यात तर तब्बल तुम्हाला धावा पाहायला मिळाल्या आहेत. तर या षटकामध्ये 13 धावा. नक्कीच खूप चांगली सुरुवात झाली. आणि अजूनही आपण पाहिलं तर एका बाजूला आपण पाहतो मयूर दातीलकर, दुसऱ्या बाजूला एक टेनिस बॉल क्रिकेटतील एक अनुभवी खेळाडू. कॅप्टनची भूमिका खूप महत्त्वाची असते. सचिन कदम सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ म्हणजे सर शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 22 धावा जरी आल्या तरी 60 धावा होऊ शकतात श्लोक 11 खाडी संघाची. आणि गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. 13व्या खेळाडूला विनंती असेल आपण पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. एक वेगळा नियम या ठाणा प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्या मॅचसाठी दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचे. पीटीसी पडगा आणि आगरी राजा पोगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लक्षात घ्या, इनिंग ब्रेकमध्येच टॉस केला जाणार आहे. नितीन 3 षटकांची सांगता झाली. आपण पाहिलं 12.66च्या सरासरी धावा उभारण्यात यश लाभले आतापर्यंत, आणि 38 धावा धावफलकावरती पाहता पाहता 2 गुणांच्या मध्ये लाभल्यात. आणि ज्यावेळी मी मयूर दातीकरचं खरोखरच कौतुक करायला विसरणार नाही, कारण फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर स्वतः मयूर दातीकर तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि अत्यंत घातक फलंदाजी केली त्यांनी. षटकारानं सुरुवात देखील केली आपल्या फलंदाजीनं, आणि पाहता पाहता धावांचा डोंगर उभा केलाय, तो मात्र 38 या धावसंख्येवरती. आपण पाहता यू आर द वॉचिंग द वंडरफुल जर्नी ऑफ द TDPL सीझन 2. दिस टुर्नामेंट हॅज बीन completed season first, and you are watching the much awaited tournament of the tennis cricket world, TDPL season 2. Welcome, very good morning to everyone. Beautiful atmosphere for the cricket. Sun has risen with brightness, sunshine. Birds are flying in there. Cold wine is blowing now. What a wonderful and fabulous atmosphere for the cricket season 2. धावसंख्येला आकार येतो 38 धावसंख्येवरती. बघायचं अजून येणारी 2 षटकं आणि किती धावा उभारे मैदानावरती. प्रश्न पडलाय तो मेघाला, प्रश्न पडलाय दिनेश शेट यांना, कारण हे पॅकर्स आहे मैदानाच्या बाहेर, यांच्यामध्ये देखील फाईट आहे, आणि मैदानाच्या आतमध्ये फाईट आपण पाहतोय. प्रीतेज जोशी जे बालकुमचे, शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबेल संघाचे संघनायक आहेत, आणि एका बाजूला आपण पाहतोय श्लोक 11 खाडी संघाचे मयूर दातीलकर. हे 2 संघनायक एकमेकांसमोर. मैदानाच्या आतमध्ये फाईट, तर मैदानाच्या बाहेर मेगा आणि दिनेश शेट यांच्यामध्ये फाईट. खूप चांगला सामना असणार आहे. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहता, GTच्या माध्यमातून कुठेही जाऊ नका, पाहत राहा, कारण आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. आज तुम्हाला 7 दिवसामध्ये पडलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज मिळतील, यात तिळमात्र शंका नाहीये. यू आर द वॉचिंग द ब्युटिफुल जर्नी ऑफ द TDPL सीझन 2, आणि शेवटचा दिवस. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे, कारण सूचना आम्हाला वारंवार करायला लावू नका, कारण आम्ही सूचना करत असतो ज्यावेळी आयोजकांकडून आम्हाला सूचना केल्या जातात. तिसऱ्या षटक गोलंदाजीमध्ये सज्ज होते गोलंदाज जावेद कुरेशी, ज्यांना दुसरं षटक फेकलं होतं. फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद त्याने केला होता, आणि हेच कारण की त्याचा कोटा संपवण्याचा प्रयत्न केला. गुड थिंकिंग ॲज अ कॅप्टन प्रीतेज जोशी. स्ट्रायकला फलंदाज सज्ज होतोय मयूर दातीलकर, विस्फोटक फलंदाज. स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न मागच्या षटकामध्ये तो खेळला होता, त्याला यश लाभलं होतं. आता मात्र नाही, कारण आता गोलंदाज बदललाय, कारण तेवढ्याच ताकदीचा सूरज जावेद कुरेशी गोलंदाज आहे, कारण त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याची लेंथ लाईन क्विक डिलिव्हरी करताना तुम्हाला तो पाहायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाज. मयूरला शांत ठेवल्या मैदानावरती. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक मार्गस्थ असताना सामना मात्र फार चांगला पाहायला मिळेल, तिला मात्र शंका नाहीये. राऊंड विकेट. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, दुसऱ्यांदा तोच प्रयत्न पाहायला मिळतोय, आणि मयूर दातीलकर दुसऱ्यांदा स्कूप शॉट खेळताना मात्र यावेळी अपयशी ठरलाय. एक वेगळी संकल्पनेच्या माध्यमातून, कारण मागचं जर आपण क्षेत्र पाहिलं शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायनल जर पाहिलं, पूर्णपणे खाली आहे, पूर्णपणे गॅप आहे, आणि तो गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय. मात्र वेगवान गोलंदाज आहे यावेळी आपण पाहतो जावेद कुरेशीला, आणि त्याचे वेगवान गोलंदाजीला मात्र भेदता येत नाहीये त्या मयूर दातीकरला. स्टान्स त्याचा फार वेगळा असतो, अक्रॉस लाईन स्टान्समध्ये असतो. तोच फलंदाज तुम्हाला स्टाकेला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डिलिव्हरी डॉट तुम्हाला पाहायला मिळतात. राऊंड विकेट. फुल टॉस करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र फक्त चेंडूला ड्राईव्ह करत असताना पार वेगळ्या परिस्थितीत एकदा पुढे 2 धाब्याचा माणूस बघायचा आहे. 2 धाबा होतील का? हो, ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. ग्रेट कॉल, गुड कोऑर्डिनेशन बिटवीन द बोथ द विकेट, आणि 2 धाब्या वेगानं पूर्ण करत असताना आता मात्र धावसंख्या मागच्या 2 चेंडूवरती स्थिरावली धावसंख्या आता 2 न पुढे जात असताना, आणि 4थं षटक मार्ग असताना 40 धाबा होती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकात धावांचा वनवा पेटवला, दुसऱ्या षटकामध्ये धावा शांत झाल्या, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा धावाने उभारी दिली. 4थं षटक असताना मात्र पुन्हा शांत धावा पाहायला मिळतात. ही अप अँड डाऊन्स तुम्हाला पाहायला मिळतात पहिल्या सत्रामध्ये, आणि ह्याचंच नाव द क्रिकेट आहे, आणि याचंच नाव आहे TDPL. आज तुम्हाला उत्कृष्ट क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट अजून तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये, यात शंकाच नाहीये. राऊंड विकेट. रिवर्सच्या माध्यमातून केल्याचा शॉट सिरीज चुकलाय. येस इज गॉन, आणि तिसरा मोठा धक्का दिला जातोय. मयूर दातीकर बॅक टू द पॅबिलन.
थँक्यू चंदू. मयूर दातीरकर 24 धावसकरती बाद झालाय. संघाची भूमिका त्याने बजावली. मात्र शॉटचं सिलेक्शन चुकलंय. दोनदा स्कूप शॉट खेळण्याच्या नादामध्ये बीट झाला. आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादामध्ये स्वतःची खेळी संपुष्टात आणू शकलाय. तोचा 22 धावांचा दमदार फंचेकर एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो मयूर दातीरकरसाठी. कारण 22 धावांचा त्यानं जवळ उधाण दिला आपल्या धावसंख्येला. 40 या धावसंख्येवरती तिसरा धक्का दिला जातोय. तो मात्र श्रोक 11 खाडी या संघाला. पुढचा सामना अग्रीराजा पोगाव, भावेश पवार आणि पीटीसी स्टार पडगा अहमद हरड. विनंती असणाऱ्या दोन्ही संघ नायकांना की आपण सामना संपल्यानंतर लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संपर्क साधायचा आहे. अत्यंत शिस्तबद्ध स्पर्धा तुम्हाला पाहायला, ट्रान्सपरन्सी, पारदर्शक तुम्हाला स्पर्धेचं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. स्पर्धेच्या माध्यमातून कोणतेही कॉन्ट्रिब्युन्सी नाहीये, कारण मागच्या 7 दिवसामध्ये स्पर्धा आम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय आणि हा दर्जा आहे TDPLचा. त्याचमुळे 365 दिवसाच्या स्पर्धेची लोक आवर्जून वाट पाहत असतात. तशी स्पर्धा आपण पाहतोय. सायकलला फलंदाज येतोय तो नमित पाटील 5व्या नंबरवर क्रमांकावरती येतोय. सचिन कदम आणि नमित पाटील यांच्यात किती भागीदारी होते गोलांचं मी खरोखरच कौतुक करेन. जावेद कुरेशीचं ज्या पद्धतीने त्याने चेंडू फेकले आतापर्यंत, सुपर्ब अँड मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. याज अ ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक, वॉट अटॅक, काउंटर अटॅक ज्याला म्हटलं होतं ते बॅलन्स बॉलिंग अटॅक दाखवलंय. ब्युटिफुल बॉलिंग. इज अ टेरिफिक प्लेअर ऑफ द टेनिस किकबॉल. तोच गोलंदाजी दर्जा दाखवत असताना ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. ओ यायला मात्र फलंदाज आणखी एक बाजूची दाट शक्यता. बॅक टू बॅक 2 गडी बाद केल्यात आणि अजून एक धक्का, चौथा धक्का दिलाय तो श्लोक 11 खाडी या संघाला 40 या धावसंख्येवरती. कॅच प्रेस सुद्धा आहे. तर बघा चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथं षटक समाप्त होण्यानंतर दोन्ही कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे. अग्निराजा पोगाव आणि पीटीसी स्टार पडगा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की चौथं षटक जसं समाप्त होईल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे. जबरदस्त गोलंदाजी. फक्त 2च धावा आतापर्यंत आपण पाहतो की 3 षटकांची जेव्हा सांगता झाली तेव्हा 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिले आणि आता आपण परिस्थिती पाहतोय ती 40 धावा 3-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मागचे 4 चेंडू सचिन कदम मात्र नॉन स्ट्राईकला तडफडतोय. माशासारखा स्ट्राईकसाठी मात्र त्याला स्ट्राईक दिली जात नाहीये. ही इज ऑन द हॅट्रिक नाव. सच अ ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे गोलंदाजाचं. गोलंदाज जावेद कुरेशीचं, कारण ज्याने पहिल्या षटकामध्ये 7 धाबा दिल्या होत्या. त्या षटकामध्ये 2 जेल ड्रॉप झाले होते, एक ओव्हर थ्रो झाला होता, तरी देखील त्यानं 7 धाबा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती, अप्रतिम गोलंदाजी, रफ अँड टफ गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बघायचं ही इज ऑन द हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण 2 हॅट्रिक प्राप्त करताना पाहिलेत. बघायचं तिसरी हॅट्रिक होणार का. पहिली हॅट्रिक आपण पाहिली ब्रिजेश सिंग यांच्या माध्यमातून, दुसरी हॅट्रिक सचिन नाईकच्या माध्यमातून आणि तिसरी हॅट्रिक होणार का स्पर्धेमध्ये हे पाहणं गरजेचं असणार आहे. ही इज ऑन द हॅट्रिक नाव. ओ लवली डिलिव्हरी, बाउन्स डिलिव्हरी, ऑनसाइडला केल्याच्या नादामध्ये पंच आम्हाला करता यस इट इज अ वाईट, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी आणि सरप्राईज डिलिव्हरी आणि पंचांचा इशारा इट इज अ वाईट. गुड अंपायर. पंचाची कामगिरी पाहत असताना आपण पाहतोय ते 2 नामांकित पंच यावेळी रतन मानेरकर आणि आपण पाहतोय ते निरंजन सावंत आणि तिसरे आमचे लोकप्रिय अंपायर आमच्या बाजूलाच बसलेत ते मात्र आमचे मॅकी रमेश मात्रे उर्फ मॅकी यांचं आपण स्वागत करूया. व्हेरी गुड जॉब जंटलमॅन, कीप इट अप. सोनू यांचं आगमन झालंय. डायगरचे स्वागत आहे सोनू तुमचं. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण भेदकता दाखवत असताना धावसंख्येला उभार येते. एक अतिरिक्त धावसंख्येने 41 धावसंख्या. मयूर दातीरकर बाद झाल्यानंतर धावसंख्येला पुन्हा एकदा अंकुश लावण्यामध्ये यश लाभलंय ते मात्र गोलंदाजांना. स्ट्रायकरचा फलंदाज, उंच पुढा फलंदाज 6व्या क्रमांकाचा सूरज फौजदार. खाडी संघाचा जबरदस्त नामवंत फलंदाज म्हणून संबोधणारा फलंदाज सूरज फौजदार. बघायचं यावर्षी किती फॉर्म मध्ये सूरज मैदानावरती. ओ याले मात्र ऑन साइड केल्याच्या नादामध्ये चेंडू बीट झालाय. ब्युटिफुल बॉलिंग, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक, एंड ऑफ द सक्सेसफुल ओव्हर. कारण या षटकामध्ये फक्त 3च धाबा आल्यात. पहिल्या षटकामध्ये त्यानं 7 धाबा दिल्या होत्या. त्याचं विश्लेषण आपण पाहिलंय तर 2 षटकात 10 धाबा आणि गडी बाद केले त्यानं 3 धाबा. व्हॉट अ ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक फ्रॉम द जावेद कुरेशी. नितीन काय म्हणशील गोलंदाजाविषयी? नाही, नक्कीच कौतुक करेल मी जावेद कुरेशी. जरी 3 झेल सुटलेत तरी आपण पाहिलं तर 41 धावांवरती आतापर्यंत थांबवलं श्लोक 11 खाडी संघाला. यासाठी मी कौतुक करेल, कॅप्टनचं कौतुक करेल प्रितेश जोशीचं. जरी झेल सुटले असतील ते विसरून तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करा, चांगली गोलंदाजी करा, हेच त्यांनी त्यांच्या फिल्डर्सला सांगितलं आणि त्याच प्रकारे ते कामगिरी करतायत.
एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवावी लागेल की पहिल्या षटकामध्ये आल्या 18 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 13 धाबा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा 3च धाबा. बघा अप अँड डाऊन्स किती तुम्हाला पाहायला मिळतात मैदानावरती. मात्र सचिन कदम ज्यानं आतापर्यंत एक षटकार आणि चौकार मारले, 3 चेंडूचा त्याने सामना केलाय, एकही चेंडू निर्धाव खेळला नाहीये. मात्र मागचे 6 चेंडू 6च्या 6 चेंडू तो नॉनस्ट्राईकला राहिलाय. हे देखील यश असणारे मी म्हणे क्षेत्ररक्षणाचं. 4 षटकांची सांगता झाली, 41 धाबा गडीबाद झाले ते 4 आणि शेवटचं षटक बघायचं आहे. प्रश्न भेडसावते संघनायक प्रितेशला की कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा आहे. गेम प्लॅनिंग ठरली, शक्यता आहे आणि मग गोलंदाज निवडलाय. या 5व्या षटकासाठी येणार तो वेगवान जलदगती गोलंदाज सुनीत येणार यावरती मात्र अटॅक करण्यासाठी. सुनीत निकमला आपण बघू शकाल, स्पिनर गोलंदाज. येस, आर अश्विनची शैली असणारा गोलंदाज, त्याच्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो. बघायचं स्ट्राईक एंडला आता असणार आहे तो मात्र सचिन कदम. मागचे 6 चेंडू सचिन कदम नॉन स्ट्राईकला होता. आता त्याला 7व्या चेंडूवरती प्रहार करण्याची संधी लाभली, कारण त्याने आतापर्यंत 2 मोठे हिट दाखवले, षटकार दाखवले त्यानं फाईन लेगला, एक चौकार दाखवले त्यानं मिड विकेटला. तोच आपण स्ट्राईक केलेला. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या सत्रातील. ऑन साइडला चेंडू बिरकावून दिलाय, मात्र शतक तिथे कोणी नाहीये. पंचांच्या बागेत चेंडू लँड होतोय आणि कव्हर करते मात्र 2 धाबा घेण्याचं मानस आणि त्यामध्ये मात्र यश. गुड अँड बिटवीन द विकेट. ओमकार शेट्टी यांचं आगमन होते. गुड मॉर्निंग ओमकार. 2 धाब्यांच्या बरेच सांगितलं धावसंख्येला आकार आला. नितीन, एक गोष्ट निश्चित लक्षात घ्यावी लागेल की तुम्हाला मोठे फटके येत नाही, चौकार षटकार येत नाही, तर फलंदाजानं आता फोकस केले ते सिंगल डबल वरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43. या धावसंख्येवरती गडी बाद झालेत आतापर्यंत 4 गणच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 43. गोलंदाजीमध्ये सज्ज झाले तो सुजित निकम, एक लेग ब्रेकर ज्याला म्हटलं होतं. जबरदस्त गोलंदाज. स्ट्रायकरला फलंदाज यावेळी मात्र सचिन कदम 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. रिवर्सच्या माध्यमातून केल्याचा प्रयत्न, यश लाभले त्याला, मध्ये शतक जज करतो तिथे डीप पॉइंट मध्ये आणि कव्हर करत चेंडू सीमा पलीकडे. खराब क्षेत्ररक्षण, चौकार. त्या 8व्या चेंडूवरती चौकार आलाय. मागच्या 7 चेंडूमध्ये एकही चौकार किंवा षटकार नाहीये. हा धावसंख्येला मात्र आता आकार येतोय वेगानं. एकूण धावा पुढे सरकत असताना 43 वरनं झेप घेते धावसंख्या 4 धावसंख्येनं 47 या धावसंख्येवरती. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. यू आर द वॉचिंग द वंडरफुल जर्नी ऑफ TDPL सीझन 2. दुसरा पर्व आपण पाहतोय TDPLचं सक्सेसफुल इव्हेंट आपण पाहतोय. ठाणे जिल्ह्याचा अभिमान आणि अभिमान उंचावणारी स्पर्धा आपण पाहतोय. बहुमानी, अभिमानी, स्वाभिमानी स्पर्धा आपण पाहतोय. ती स्पर्धा म्हणजे TDPL सीझन 2. स्ट्राईकला सचिन कदम, त्याच्याकडे फार अपेक्षा असणाऱ्या मैदानावरती. गोलंदाज बघू शकाल, मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल, कारण स्मार्ट क्रिकेट आपण पाहतोय आता सध्या. ओव्हर द विकेट, ऑन साइडला बिरकवला, स्लॉक सेप, व्हाट अ शॉट, ट्रिमेंडस पॉवर, मॅग्निफिसंट शॉट, दॅट्स अ ह्यूज सिक्स. पूर्ण केल्याचा मैदानावरती. जबरदस्त शॉट, व्हाट अ शॉट, स्लो स्वीप विथ ट्रिमेंडस पॉवर, व्हाट अ ब्युटिफुल फॅबुलस शॉट फ्रॉम द बॅट्समन सचिन कदम, आउट ऑफ पार्क, दॅट्स अ ह्यूज सिक्स. 6 धाबा करते आल्यात आणि गरज आहे मोठ्या फटक्यांची. धावसंख्येला श्लोक 11 खाडी संघ वेगानं पुढे सरकत असताना 53 या धावसंख्येवरती पोहोचलाय. सचिन कदम 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. आतापर्यंत अंधधुंद आणि बेधुंद फलंदाजी करत असताना 1 षटकार 2 चौकार त्यानं ठोकले आतापर्यंत आणि 2 षटकार आणि 2 चौकार त्यानं आतापर्यंत ठोकलेत आणि त्याने तब्बल 23 धाबा ठोकल्यात त्या अवघ्या 6 चेंडूंमध्ये आणि एकही चेंडू निर्धाव झाला नाहीये. हे त्याचं वैशिष्ट्य राहिलंय. जबरदस्त फलंदाजी, 23 धाबा ठोकल्यात त्यानं मागच्या फक्त 6 चेंडूमध्ये. त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट जर आपण पाहिलाय तर तब्बल राहिला तो 383.33. व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम द सचिन कदम. मयूर दातेलकर बाद झाल्यानंतर, संघनायक बाद झाल्यानंतर सचिनने जबाबदारी स्वीकारली. यस, आय कॅन डू इट आणि मी करू शकतो, दाखवून दिले मैदानावरती. आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज अक्षरशः मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करत असताना एकूण धाबा 53. काही चेंडू या षटकातील, 3 चेंडू अजूनही या मैदानावरती. 3 मोर डिलिव्हरीज टू गो आणि अजून किती धाबा येतील मैदानावरती. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबील वर्सेस स्लोक 11 खाडी. पहिला
इनिंग आपण पाहतोय आणि 5वं षटक शेवटचा षटक 3 चेंडू 53 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. ओ यायला थोडासा उशिरा चेंडू कनेक्ट झाला. एकदा पूर्ण केले चेंडू जातो तो मिड विकेटला कव्हर करतो. एकदा पूर्ण दोन धाव्याचा माणूस बघायचा धावा होतील का. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलू शकला नाही खेळू आणि सचिन कदम स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतोय आणि 2 धावेच्या वरनं सांगितलं धावसंख्येला वेगानं आकार येतोय तो 55 या धावसंख्येवरती. मागच्या 4 चेंडूमध्ये मयूर दातीलकरनं एक चौकार एक षटकार आणि 2 डबल दाखवल्यात. म्हणजे त्याने मागच्या 4 चेंडूवरती त्याने तब्बल 14 धावा कुठल्यात. कारण मागचे 6 चेंडू तो नॉन स्ट्राईकला होता आणि त्याचा फायदा घेतलाय त्यानं मैदानावरती. 55 धावा एकूण 25 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय तो मात्र सचिन कदम. आवाज द्यायचा नाही मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला बाहेरनं आयोजकांचा निर्णय येतो. डगआउट मधून प्लीज आवाज देऊ नका. कॉन्सन्ट्रेट करू द्या. लेट देम कॉन्सन्ट्रेट ऑन क्रिकेट. 25 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय मयूर दातीकरनं 22 धावांची मादक खेळी केली. त्यालाच अनुस्वरूप त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आपली चांगली कामगिरी करत असताना यावेळी सचिन कदम इज अ स्ट्राईक नाव. 55 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू 2 मोरस डिलिव्हरी टू गो. पहिल्या इनिंग मधील क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करत असताना सुजित निकम 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये त्याला प्रहार केले फलंदाज सचिन कदमने. एक चौकार एक षटकार 2 दुहेरी धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या आहेत आणि शेवटचे 2 चेंडू या पहिल्या सत्रातील ओव्हर द विकेट. खूप लवकर पुढे आला फलंदाज. स्टेप आउट झाला होता. पाहिलं गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस गोलंदाजी पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन केलं. लेन लाईन मध्ये परिवर्तन केलं आणि सचिन कदमला शांत ठेवलाय. सचिन कदम 7 चेंडू खेळलाय. त्याच्यामध्ये पहिला चेंडू तो आता बीट झालाय आणि फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. किती धावा येतील मैदानावरती. 55 धावा लागल्यात धावफलकावरती. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. शॉर्ट पिच चेंडू हुक केला चेंडूला. छतेपुढे सरकला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बघायचं झेल होणार का. यस इट इज. He has gone for 25 आणि एंड ऑफ द फर्स्ट इनिंग 55 धावा धापार करती. 56 धावांचं लक्ष असणार आहे. शेवटच्या 2 चेंडू खूप चांगलं कमबॅक केलं. ते मात्र सुजित निकमनं खूप चांगलं कमबॅक केलं. कारण मागच्या 2 चेंडू मध्ये त्यानं एक गडी बाद केल्यात. एकही धाव दिली नाहीये. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग 56 टू विन. चलेंगे टॉस की तरफ यहाँ पर अग्रजा पोगाव आणि पीटीसी 11 पडगे. या आपण वळूया डॉक्टर गवळी सरांकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. पीटीसी पडगा व अग्रयाजा प्रतिष्ठान. राम ठाकरे त्याचबरोबर रुपेश पाटील फॅम टीम पीटीसी पडगा. हेमंत तराड खूप खूप स्वागत आहे. आणि तेजस पाटील फॅम टीम अग्रयाजा प्रतिष्ठान प्राउड ऑफ भिवंडी भावेश पवार खूप खूप स्वागत आहे. हमारे डॅनी परितर साहब याला विनंती असणार आहे आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. त्यांचे मी खूप खूप आभारी व्यक्त करणार आहे. कारण मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज इमर्जिंग प्लेयर्ससाठी ज्या आकर्षक ट्रॉफी आहेत त्या डॅनी साहेबने आम्हाला स्पॉन्सर केल्या आहेत. त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करणार आहे. कॉइन जे वापरला जात आहे एक बाजू जे आहे ऑफिशियल ग्रुप. त्याचबरोबर दुसरी जी बाजू आहे जीटीसी टीम जीटीसी. हेमंत राडा आपण थोडंसं म्हणजे डॅनी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग कॉटनी वॉलशॉप भिवंडी हेमंत रट. हेमंत रट नाणेफेक जिंकलेली आहे. कॉटनी वॉलशॉप भिवंडी म्हणून ज्याला संबोधलं जाते पीटीसी पडगाचे कॅप्टन. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे कसं वाटलं खेळताना. कारण आज अंतिम दिवस आहे तुम्ही खेळतात म्हणजे आतापर्यंत तरी चांगली कामगिरी आहे. कसं वाटलं हे मैदान जर आपण बघितलं परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगर आणि हे आयोजन ऑफिशियल ग्रुप त्याचबरोबर टीम जीटीसी. खूप चांगलं ग्राउंड बनवलं आहे यांनी. कारण दिवाळीच्या अगोदर एवढं मोठं ग्राउंड बनवणं सोपं नाही आहे. पाऊस पण खूप पडला यावर्षी. खूप चांगलं ग्राउंड आहे. नाणेफेक जिंकलेली काय निर्णय. फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या पाठीमागे काय उद्देश आहे. कारण लक्ष्य सूर्यप्रकाश आहे. आयडियल वातावरण आहे. अगदी क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे. असं काय नाही आहे. आम्ही पहिल्या मॅचपासून फिल्डिंग करतो आहे त्याच्यामुळे आम्ही लकवर जाणार. मग एक टार्गेट काय सेट केला की समोरच्या संघाला या धावांपर्यंत थांबवायचं आणि मग चेस करताना सामना जिंकायचं असं सेट केला असेल टीम मीटिंगमध्ये. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. असं आमचं टार्गेट वगैरे काय नाही आहे. आम्ही आमच्या बॉलिंग चांगली करण्याचा प्रयत्न करू. भिवंडीमध्ये भावेश पवार आणि हेमंत राड एकाच संघामध्ये खेळतात. जवळपास खेळ माहीत आहे त्यामुळे डावपेची खूप माहीत असणार आहेत. त्यामुळे एक बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळेल. हो नक्कीच. कारण दोन्ही टीममध्ये आमच्या धनश्री इलेव्हनचे जो प्लेयर खेळत आहेत
आम्ही सगळं 7-8 वर्ष झाले एकत्र खेळतोय, त्याच्यामुळे सामना चांगला होईल. ऑल दी बेस्ट हेमंत, खूप खूप शुभेच्छा. भावेश, प्राऊड ऑफ भिवंडी, टेनिस विश्वातील महान खेळाडू. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. मनाच्या विरुद्ध झालेला आहे, पण सामना जिंकण्यासाठी नाणेफेक फार महत्त्वाची असते. जो चांगला खेळ करतो, जे संघातील खेळाडू चांगले खेळ करतात ते जिंकतात. मग हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 50-55 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्लेमध्ये कुणाकडनं जास्त अपेक्षा आहेत, जे चांगली सुरुवात करून देतील जेणेकरून 50 आकडा पार होईल? कुमार आणि सूरज. भावेश, टेनिस विश्वातील एक महान खेळाडू म्हणून एक प्रश्न शेवटचा आहे. कसं वाटलं खेळताना या स्पर्धेमध्ये? खूप चांगलं असं वाटलं. ऑल दी बेस्ट. तर मित्रांनो, हा जो सामना होणार आहे, सामन्यामध्ये PTC पडघा संघाचे कर्णधार हेमंत हरट हे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अग्रिराजा प्रतिष्ठान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सामना सुरू होईल, दुसरी इनिंग सुरू होईल. मी घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक, व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भावे. धन्यवाद डॉक्टर गौली सर, धन्यवाद मचेंद्र पाटिल, धन्यवाद नितिन कालन. दोस्तों, TDPL की बहुत ही सुहानी ये सुबह है और पहला ही मैच काफ़ी धमाकेदार हुआ है. पुरवाइयाँ हल्की चल रही है, सुनहरी धूप की चादर मैदान पर, और TDPL का आज हिस्टोरिकल डे. सभी का हार्दिक स्वागत है ऑफिशियल ग्रुप की तरफ से. 56 का गौली सर लक्ष्य रखा गया है. 56 देखा जाए तो शशिकांत मेगा वाकबिल की जो फील्डिंग थी वो बहुत ही खराब रही. 3 कैचेस छूटे, लेकिन वो जो कहते हैं आपको गुजरे हुए बातों पे ध्यान नहीं देना चाहिए, आपको आने वाली बातों पे ध्यान देना चाहिए. ओमकार शेट्टी भी जुड़ चुके हैं, वेलकम. 56 का लक्ष्य, दोनों ओपनर्स बीच मैदान पर शशिकांत मेगा वाकबिल के. जावेद, खास तौर से जो गेंदबाजी रही उसमें कमाल की गेंदबाजी की थी कुरैशी ने. अब देखना है कि बल्लेबाज क्या करते हैं. लगता है कि मैच बहुत ही कट टू कट रहेगा. गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज गिरीश बोरा को, जबकि सामना करेंगे बैट्समैन बबलू पाटिल, PTC के वंडर बॉय. पहली गेंद स्लॉक करने की कोशिश, अच्छी लंबाई की गेंद बल्ले के करीब से जाती हुई विकेट कीपर के पास. बढ़िया शुरुआत करते हुए यहां पर गिरीश बोरा. अप्रतिम चेंडू बघायला मिळाला होता. चेंडूचा वेग बघायला मिळाला आणि काय चेंडू पडला होता. पूर्णपणे बीट केलं होतं, पूर्णपणे चकित केलं होतं फलंदाजाला. गिरीश बोरा. ओ बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से चली गई. शॉर्ट हम पुल लगाना चाहते थे. गौली सर, ऐसा है कि आपको शॉर्ट सिलेक्शन मैंडेटरी पावर प्ले में बहुत अच्छा करना होता है. यहाँ सराहना करनी होगी गेंदबाजी की. बैंग ऑन टारगेट गेंदबाजी हो रही है और लाइन ऑफ अटॅक को हम देखें तो स्टम्प्स और उसके करीब रहा है. ऍब्सोल्युटली एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण आपण पाहतोय की चांगली धावसंख्या सुरुवातीला उभी केली होती. 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, म्हणजे 11.20 आस्किंग रन रेट आहे. एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर बॅटिंग पॉवर प्ले जे आहे, पॉवर प्लेमध्ये एक चांगली सुरुवात होणं फार गरजेचं आहे. ग्रीश इस मरतबा ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, कोई मौका नहीं, 4 रन. आगे रख दिया था वहां पर और ओवर पिच गेंद पे बढ़िया स्ट्रोक बबलू पाटिल का. देखा कि मिडॉन ऊपर खड़ा है. ये देखिए, थोड़ा अपने आप को रूम दिया और इनफील्ड के ऊपर से खेल दिया लॉन्ग ऑन, क्योंकि कोई खिलाड़ी नहीं था. काउ कॉर्नर के खिलाड़ी के लिए मौका नहीं, चौका. ऍब्सोल्युटली, कारण आपण बघितलं थोडासा मिडॉन जो आहे 30 सर्कलच्या थोडासा बाहेर होतो, अगदी गॅप मधून गॅप शोधली होती. फार महत्वाचं, तुम्ही फटका जेव्हा खेळता
तेव्हा प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. टायमिंग, तुमचं फुटवर्क, तुमची ताकद, त्यापेक्षा प्लेसमेंट जे असतं, गॅप शोधणं फार महत्त्वाचं ते बघायला मिळालं. आणि कारण पॉवर प्लेचं षटक आहे हे बघितल्यानंतर कुठलाही क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला नाही आहे आणि चेंडू सरळ वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला होता. सबसे बड़ी बात है कि पावर प्ले में आप गेंदबाज के सामने, बल्लेबाज के सामने गेंद को रखेंगे तो मानो ये ऐसा ही है जैसे आप शेर को मांस खिला रहे हो. होना यही चाहिए, शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों मर जाए. निकल के मारने की कोशिश, 1 रन पूरा होता हुआ. क्या ओवर चल रहा है, अच्छी तू मैं चलती हुई बल्लेबाज और गेंदबाज के बीच में. आज सुपर संडे मित्रांनो, TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे हे दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वातील आजचा हा अंतिम दिवस सुपर संडे. ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करते. अतिशय सफल चषक या ठिकाणी ऑफिशियल ग्रुप व टीम GTC व TDPL ऑर्गॅनिक कमिटीने दिलेला आहे. त्यांची खरं तर प्रशंसा करायला हवी. यस, एब्सोल्युटली ट्रू. 7 मैचेस हैं आज और 7 दिग्गज कमेंटेटर हैं. सबसे बढ़ के वॉइस ऑफ महाराष्ट्र दी कमेंट्री पब्लिक फिगर डॉक्टर गवली सर है, कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल, चॉकलेटी बॉय ओमकार शेट्टे, नितिन कालन जी, साथ ही साथ आज हमसे मचेंद्र पाटिल जुड़ चुके हैं और अपनी आवाज़ की पहचान संदेश वखारे. गिरीश राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, बॉल चाबुक, ये चाबुक है और ये जाएंगी साजन के घर. 6 रन. क्या शॉट खेला है, मानो पहले ही तैयार थे इस शॉट के लिए. पूर्णपणे तयार होता. सुरुवातीला बघितला आपण, शॉर्ट बॉल होता. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा फटका खेळलाय. शॉर्ट बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू आणि सहजगत्या पूल केला होता आणि पॉवरफुल डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या पलीकडे एक दणदणीत षटकार. चाबुक शॉट खींच के मारा और ये देखिए जा रही है, जा रही है, जा रही है, सजनी गई साजन के घर. बिल्कुल जैसा रिप्लाई चाहिए था वैसा ही रिप्लाई जवाब देते हुए यहाँ पर 10 रन आए. आप दोनों बल्लेबाज अपनी हाथ खोलने के चक्कर में. गिरीश बोरा 10 रन दे चुके हैं. आस्किंग रन रेट हालांकि 11.2 का है. सागर शिल्के ऊंची बैकलीफ का इस्तेमाल करते हैं. गिरीश बोरा राइट आर्म ओवर द स्टंप्स. फील्ड की जमावट देखिए, लगभग एक फ्लाई स्लिप, एक बैकवर्ड पॉइंट घेरे में कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑन मिड विकेट. इस मरतबा बैकफुट पे गए, कट किया इनफील्ड के ऊपर से, गेंद पॉइंट बाउंड्री की तरफ सरक रही है. उसका 3 खिलाड़ी पीछा कर रहे हैं. देखना है कि रिले फील्डिंग हुआ है या नहीं. 3 रन पूरे किए बैट्समैन ने. क्या बल्लेबाजी हो रही है, क्या जवाब दिया जा रहा है यहां पर शशिकांत मेगा वाकबिल की तरफ से. ये देखिए, हालांकि जगह नहीं थी स्क्वायर कट करने के लिए, लेकिन मैनेज कर पाए पॉइंट के ऊपर खेलने में. क्या टेलीकास्ट है, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट GTC. दिन दुगनी और रात चौगनी तरक्की कर रहा है GTC. दिन में टेलीकास्ट सोना, रात में सोने पे सुहागा. कमाल की बल्लेबाजी, कमाल का जवाब दिया जा रहा है. 1 ओवर की समाप्ति पे 14 रन बने. आई थिंक शशिकांत मेगा वाकबिल करारा जवाब देती हुई यहाँ पर. हालांकि अभी बहुत गेम बाकी है और क्रिकेट एक ऐसा खेल है जिसमें भविष्यवाणी किसी की भी सही नहीं होती. संदेश वखारे अलग अंदाज में आए. सुभाष धुमाल BRPL को भी देखना ना भूलिए. एक नए अंदाज में आपके सामने रहेगा 23 नवंबर से. घोड़सई के ऐतिहासिक क्रिकेट ग्राउंड पे. और सबसे बड़ी बात है कि कमेंटेटर्स ने ये जो कोशिश की है वो लाजवाब है.
देखना है कि गेंदबाजी के लिए मरता क्या ना करता, आखिरकार जयदीप को लगाया गया। इस वक्त सागर बल्लेबाजी कर रहे हैं 9 रन पर, बबलू पाटिल ने बनाए 5 रन। एक बात है कि गौली सर, मेगा वाकबिल जो शशिकांत मेगा वाकबिल है उसकी बल्लेबाजी में बहुत गहराई है। पहली गेंद स्लॉग स्वीप, हवा में जरूर है, मौका नहीं, पहले बाउंस पर 4 रन। हालांकि कोशिश बढ़िया की थी लेकिन नहीं पहुंच पाए। ऐसा लग रहा है कि सागर शिल्के ने भी ऐलान कर दिया हार या पार, ये क्वार्टर फाइनल है, लड़ेंगे या मरेंगे। लेकिन वापसी बहुत जबरदस्त, जवाब बहुत ही जबरदस्त। 18 रन 3 गेंदों में 13 पे बल्लेबाजी कर रहे सागर शिल्के। ही इज ऑन फायर नाउ, क्योंकि इस विकेट पे इतना आसान नहीं बल्लेबाजी करना। जिस तरह मयूर दातिलकर ने बल्लेबाजी की थी उसका जवाब दे रहे सागर शिल्के। 18 रन हो चुके हैं। 56 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात बघायला मिळते. कारण तुम्ही जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतात तेव्हा सुरुवात चांगली होणं फार गरजेचं असतं. आस्किंग रन रेट जे आहे 11.2 आमचे अल्पेश गायकवाड यांनी लगेच माहिती पुरवलेली आहे. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग अल्पेश गायकवाड यांनी केलेले आहे. जयदीप, सागर को इस मर्तबा दूर से खेलने की कोशिश, स्क्वायर अप द विकेट। थोड़ा सा गति में परिवर्तन था और बीट वे ऑफ स्टंप के बाहर। देखिए, एक दिवसीय क्रिकेट हो, टेस्ट क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो, इस तरह की जो गेंदें रहती है वो आइडियल गेंदें कहीं जाती है जो ऑफ स्टंप और उसके करीब रहती। जयदीप, स्लॉक की कोशिश, फिर से बीट किया, अच्छी वापसी जयदीप की। ऐसा लग रहा है कि ये मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा। दोनों टीमों ने कमर कस ली है, हार या पार। जयदीप दूर वाले छोर से मुड़ते हुए सामना करेंगे बैट्समैन सागर शिल्के। इस मर्तबा गेंद को उछाल दिया है हवा में और कॉट एंड बोल्ड, आउट सागर शिल्के। पहला झटका यहां पे लगता हुआ, हालांकि मिस टाइम स्ट्रोक लग ही रहा था। जब आप 2 गेंदे डॉट खेलते हैं तो कहीं ना कहीं आप पे प्रेशर आ जाता है। अगदी बरोबर, कारण लगोपाठचे 2 चेंडू डॉट गेले होते, निर्धाव गेले होते. थोडासा एक मानसिक दबाव निर्माण झाला होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पण तुम्ही चांगल्या चेंडू जेव्हा अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला बाद व्हावं लागतं. हे बघितलं आपण. आता हे चांगला झेल घेतलेला आहे आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट या ठिकाणी प्राप्त केलेली आहे गोलंदाजाने. अगला मुकाबला पीटीसी पड़गा ने टॉस जीता है। पहले पोगांव, अगड़ी राजा पोगांव को बल्लेबाजी की दावत दी है। हेमंत अरट, भावेश पवार, महेंद्र मागे, ऐसा नहीं कि 3 खिलाड़ी है, 22 खिलाड़ी के घमसान को देखना ना भूलिए। नए बैट्समैन बल्लेबाजी को अक्षय सोनिया है। इस मर्तबा निकल के मारने की कोशिश, आखिरी मर्तबा चॉप कर दिया गेंद को डीप कवर में। 2 रन पूरे किए बबलू पाटिल ने। इन 2 रनों से बबलू पहुंचे 7 पर, कुल स्कोर को पहुंचा दिया शशिकांत मेगा वाकबिल के 20 रन। नेट टू नेट फाइट चलती हुई, कांटे की टक्कर दोनों टीमों के बीच में, क्योंकि ये क्वार्टर फाइनल मुकाबला है। यहाँ से जो मैचेस हैं वो अब घोड़ों की नहीं, शेरों की लड़ाई है, और लगाम घोड़ों को डाली जाती है, शेरों को नहीं। जयदीप सामना करेंगे बैट्समैन बबलू पाटिल। पीटीसी के वंडर बॉय कहे जाते हैं, और पीटीसी का जहां तक ताल्लुक है, निवृत्ति नेवा और त्रिशूल के उस शो को भी देखना ना भूलिए जो 11 से 14 नवंबर को खेला जाएगा टोलना का ग्राउंड कुरुंद में। और सबसे बड़ी बात है कि पड़गा के इतिहास में पहली मर्तबा आप देखेंगे कि मैन ऑफ द सीरीज किसी टूर्नामेंट में बाइक दी जा रही है। थाना रायगढ़ ग्रामीण का वो बिग शो है। इस मर्तबा खींच के मारा है,
और गेंद चली है मिड विकेट के ऊपर, 6 रन। ये बबलू पाटिल का शॉट है, अगर बल्ले के बीचों बीच आया तो फिर बाउंड्री पे ही नजर आता है। पण एक गोष्ट बघायला मिळेल, चेंडू तितका शॉर्ट नव्हता, पण ज्या अंदाजानं फटका खेळलेला आहे, अप्रतिम फटका खेळलेला आहे आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा फटका खेळलेला आहे. कल ही मैंने कहा था, पाहू शकता आपण तितका शॉर्ट नव्हता, मात्र खेचून मारलेला आहे आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय. 6 धावांसाठी षटकार. गौली सर क्या आपको याद नहीं है गोल्डन ग्रीनिच की जिस तरह से शॉट को खेला है उन्होंने? ये देखिए दूसरे एंगल से दिखाया जा रहा है, जीटीसी बिग बॉस ऑफ टेलीकास्ट। बल्ले के बीचों बीच गेंद लगी थी, स्कोर उछलता हुआ पहुंचा इस वक्त 26 रन। 2 ओवर की समाप्ति, 26 रन और 3 ओवर में 30 रन। क्या कहेंगे गौली सर, 9 विकेट हाथ में, आप किस तरह देखते हैं मैच को? अप्रतिम सुरुवात म्हणता येईल, कारण जेव्हा आवश्यक धावगती आस्किंग रन रेट त्यापेक्षा पुढे जाऊन तुम्ही सुरुवात करतात, तेव्हा येणारे जे षटकं असतात त्यामुळे तुमच्यावर मानसिक दबाव जो कमी असतो. कारण सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती 11.20 होती. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या आहे 26. म्हणजे येणारी जी 3 षटके आहेत, 3 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आमचे अल्पेश गायकवाड या ठिकाणी माहिती पुरवत आहेत की आता मात्र प्रत्येक षटकासाठी आवश्यक धावगती 10 धावांची. देखिए गेंदबाजी में बुलाया गया गेंदबाज हर्षल मडवी, कल बहुत अच्छी गेंदबाजी की थी हर्षल मडवी ने। फ्रंट लाइन बॉलर है, बबलू पाटिल ने कुछ जाकर कहा है वहां पर अक्षय सोनी को। सोनी भी बहुत बड़े क्लास के बैट्समैन हैं और जहां तक वाकबिल टीम का ताल्लुक है, सोनी की बल्लेबाजी के बिना उनकी भी बल्लेबाजी सुनी लगती है। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाइड से शुरुआत करते हुए, हालांकि कल बहुत जबरदस्त गेंदबाजी की थी हर्षल मडवी ने। फ्रंट लाइन बॉलर है खार्डी के। हर्षल इस मरतबा ड्राइव किया बहुत ही खूबसूरत अंदाज से, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद है। 1 रन बनता हुआ, बैकलीफ को नीचा किया था देखते हुए कि गेंद विकेटों में आ रही है। 28 पे पहुंचा है स्कोर 1 विकेट गंवाने के बाद। 28 हाफ वे राइट ऑन नाउ। बबलू पाटिल देखा, भाला, छोड़ा, वाइट। दूसरी मर्तबा दूसरे मोहल्ले में चले गए हर्षल। खराब गोलंदाजी बघायला मिळते, कारण ज्या वेळेला अशी स्थिती असते आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही जेव्हा अशा प्रकारे गोलंदाजी करतात, आपल्या संघावर एक प्रेशर निर्माण करतायत. देखना है कि कुछ बातचीत हो रही है। ये मैच भी बहुत ही रोमांचक स्थिति में अब जाने की तैयारी में। मयूर दातिलकर थोड़ा सा परेशान है जिस तरह की गेंदबाजी हो रही है। इस मर्तबा अपरकट करने की कोशिश, एक और वाइड। देखिए बल्ला चला दिया था वहां पे, इसे कहते लगा तो मटका नहीं तो झटका। नाही, एक चांगला प्रयत्न केला होता, कारण उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, पडल्यानंतर थोडा बाउन्सी झाला होता आणि पॉइंटच्या वरून जो खेळण्याचा प्रयत्न केला होता. हर्षल 3 वाइड गेंदे कर चुके। इस मर्तबा बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया गेंद को। डीप बैकवर्ड पॉइंट मौजूद है। 1 रन, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 31 रन, 31। हर्षल इस मर्तबा टॉपेज लगा था, लेकिन विकेट कीपर के लिए मौका नहीं था। फ्लाई स्लिप पे गेंद को फील्ड किया, 1 रन आता हुआ। अब 2 अच्छी गेंदें कर चुके हैं हर्षल। कुल स्कोर 1 रन से 32। हर्षल बबलू को खींच के मारा हवा में, फील्डर दूर से आ रहे हैं। ओ व्हाट अ कैच!
क्या बेहतरीन कैच लिया है। मेरे ख्याल से जयदीप थे वहां पे जिन्होंने भागते हुए इस कैच को अंजाम दिया है और लगभग वो काऊ कॉर्नर से वाइडिश लॉन्ग ऑन पे आए और आखिरकार एक कैच अंजाम दिया। ये देखिए पिछले पांव पे जाकर गेंद को पुल करना चाहते थे, एलिवेशन नहीं था और कैच को देखिए, व्हाट अ कैच। अप्रतिम झेलेला हा झेल बघितल्यानंतर मला एक सामन्याची आठवण झाली। रिलायन्स कप 1987 कपिल देव एक चांगली फटकेबाजी करत असताना माईक गेटिंग इंग्लंड संघाचा कर्णधार ज्या ठिकाणी त्याचा झेल घेतला त्या ठिकाणी उभा राहिला। कपिल देव जवळपास 21 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी केली होती आणि 22वा चेंडू खेळणार होता आणि माईक गेटिंगने सीमारेषेवर झेल पकडला, सामन्याला करायटी मिळाली आणि भारत सेमीफायनल मध्ये पराभूत झाला। 1987 हालांकि पंडितों ने घोषणा की थी कि फाइनल में पाकिस्तान और भारत का मुकाबला होगा। स्टीवा ने लास्ट ओवर में जो 22 रन दिए थे तो पाकिस्तान वो सेमी हारी थी और जैसा कपिल देव के उस शॉट को देखे हम, जो माइक गेटिंग ने कैच लिया था वहीं से मैच पलट गया था। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक असं होतं की जो सामना नागपूरला झाला होता त्या सामन्यामध्ये चेतन शर्माने हॅट्रिक केली होती आणि सुनील गावस्कर यांनी एक मात्र शतक झळकावलं होतं, त्याच्यामुळे आपण मुंबईला खेळू शकलो। अगेंस्ट जिम्बाब्वे आई थिंक। इस मर्तबा फिर खींच के मारा है, फिर वही खिलाड़ी, फिर वो, व्हाट अ कैच। ये बहुत कम देखने को मिलता है कि एक के बाद एक दूसरा कैच आप इसी तरह पकड़े। जयदीप ने तो गस लोगी की याद ताजा कर दी है, जिस तरह की वो कैचिंग कर रहे हैं। क्या कैच पकड़ा है, कैचेस विनिंग मैचेस। ओ माय गॉड, ऐसा लग रहा है कि हालांकि जयदीप ने डाइव किया, आखिर में वो गिर गए, गेंद को गिरने नहीं दिया। कपड़े गंदे भी हो जाए तो सर्फ एक्सल है ना। अप्रतिम झेल गेले, कॅचेस विन द मॅचेस। यस, दिनेश शेठ पाटील यांनी 2000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक दिलेलं आहे जो झेल घेतलेला आहे झेलसाठी। मुन्ना पठान हमारे अंपायर, उन्होंने 200 रुपए का इनाम दिया इस कैच के लिए। मैच में ट्विस्ट, हर्षल मडवी ने 3 वाइड गेंदे की, बैक टू बैक 2 विकेट निकाले, हैट्रिक पे आ गए। लिमिटेड ओवर मैचेस के स्कोर है 32 पे अटका हुआ। अभी भी मैच बराबरी पे चल रहा है, मेरा अपना मानना है। हालांकि हर्षल मडवी ने उम्मीदें जगा दी यहाँ पर। 13 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे। इस मर्तबा कट करने की कोशिश, डॉट गेंद। व्हाट अ मैच, क्या मुकाबला हो रहा है। और 3 ओवर की समाप्ति, 32 रन। हर्षल मडवी के ओवर को हम देखते हैं, पहली गेंद वाइड, दूसरी पे 1, तीसरी वाइड, चौथी वाइड, 5वीं पे 1, 6ठी पे 1, 7वीं विकेट, 8वीं विकेट और 9वीं डॉट। क्या बॉलिंग की उन्होंने वाइड गेंदों के बाद। अब 3 ओवर रन बने 32, लगता है ये बहुत ही हिस्टोरिकल मुकाबला होने जा रहा है। 2 ओवर में 24 चाहिए, मैच अभी भी 50-50 है। मुकाबला हिस्टोरिकल होता है या नहीं, लेकिन हिस्ट्री जरूर बनाई थी वही साहब महाराष्ट्र डॉक्टर गवली सर ने, जब सारी दुनिया में पहली मर्तबा मराठी की आवाज गूंजी थी मेयर कप 2011 में, और वो आवाज थी द वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर की। अब देखना है कि इस ड्रॉप सीन की कहानी, आइए सुनते हैं गवली सर की जबानी। धन्यवाद सिद्दीक बाबे। अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय। TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग चा अंतिम दिवस, सुपर संडे आणि सुपर संडे मधल्यातली पहिली लढत अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेली आहे, कारण 12 चेंडू आणि 24 धावा। पण एक मात्र आहे, चांगली फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळतंय, संघर्ष बघायला मिळतोय, बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळतोय। सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत।
खास करून सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक आणि GTCच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं TDPL ऑर्गनायझिंग कमिटी ऑफिशियल ग्रुप टीम GTC यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत। सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत। सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी। 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता, काही होऊ शकतं, पण एक मात्र आहे की सामना हा अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे। शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघविल विरुद्ध श्लोक 11 खार्डी या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय। सुपर 8 मधली ही पहिली लढत। कपिल लसित मलिंगा त्या अंदाजामध्ये गोलंदाजी करते, पडल्यानंतर थोडासा बाउन्स आला आणि उजव्या स्टिच्या खूपच बाहेर निघून गेला। पंचांचा इशारा वाईट बॉल। तर याच दरम्यान तुम्ही पाहतायत प्रमोद मडवी साहेबांचं आगमन झालंय, जे दातिवलीचे आहेत। त्यांचं आम्ही ठाणा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय। आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। कपिल केने या वेळेला चेंडू मात्र एक चांगला चेंडू आहे। पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता। साइड आर्म गोलंदाजी बघायला मिळते। यस, भिवंडी के लसित मलिंगा है और कल भी उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। देखिए कपिल केने का ये जो ओवर है ये बहुत कुछ साफ कर देगा पिक्चर। ऐसा नहीं है, मेगा वाकबिल के बल्लेबाज भी अभी काफी बाकी हैं और दोनों अच्छे बल्लेबाज पिच पे मौजूद है। कपिल केने अप्रतिम चेंडू होता, अप्रतिम चेंडू, लागोपाठचे दोन चेंडू निधाव। पहिला चेंडू वाईड होता। वाकई में कपिल केने को पढ़ पाना अब थोड़ा मुश्किल हो रहा है। 11 चेंडू आणि 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 23 धावांची। यावेळेला थोडा स्टेप आउट झाला होता, चेंडू पडल्यानंतर बाउन्स। यावेळेला चेंडू मात्र वाईड आहे। 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता। समीकरण बदलतंय, मात्र सामना रंगतदार अवस्थेमध्ये। कधी चेंडू डॉट जातोय। कपिल केने शॉर्ट रन अप। यावेळेला मात्र हुकचा फटका, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार षटकार। मेरा अपना मानना है गवली सर के गेंद इतनी खराब नहीं थी, शॉट बनाया वहां पर बैट्समैन जीतू शिल्के ने। ये देखिए गजब का हुक शॉट, बिल्कुल एग्जीक्यूशन कितना जबरदस्त था। और वो जो कहते हैं आखिरकार जीतू शिल्के ने भी उनसे कहा होगा, एक मारा लेकिन सॉलिड मारा। नक्कीच अप्रतिम फटका बघायला मिळाला। सुरुवातीलाच पवित्रा घेतला होता, चेंडू पडल्यानंतर थोडा शॉर्ट होता आणि सुंदररित्या हुकचा फटका खेळला होता आणि चेंडू मात्र सरळ निघून गेला होता। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, एक दर्जेदार षटकार। आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते। धावसंख्या झाली 40। आता मात्र जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे। 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे। जेव्हा एखादा मोठा फटका लागेल तेव्हा मात्र सामना आपण पाहतोय की शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघविल संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल। चेंडू डॉट गेला, फलंदाज बाद झाला, तर सामना मात्र श्लोक 11 खार्डी संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल। देखिए गवली सर, ये मैच की हार गेंद अपने आप में एक मैच है। अब इतना कट टू कट मुकाबला चल रहा है, कमजोर दिल वाले दिल थाम ले। पुन्हा एकदा कपिल शॉर्ट रन अप। पुन्हा एकदा फटका खेळलेल्या हुकचा, चेंडू हवेत आहे। यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, कुठल्या प्रकारची चूक नाहीये। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल, तिसरा झेल घेतोय जेडी, चौथा झेल घेतोय जेडी या स्पर्धेमधला। ऐसा लग रहा है कि जयदीप आज अपने हाथों में फेविक्विक लगा के आए हैं। जिस तरह वाकबिल के खिलाड़ियों ने कैचेस छोड़े और ये कैचेस पकड़ रहे। 4 विकेटें गिरी और चारों के चारों कैच। ये भी एक कीर्तिमान होने जा रहा है TDPL में। असे कीर्तिमान आपण वर्ल्ड कप मध्ये सुद्धा बघितलेला आहे। पहिला जो वर्ल्ड कप झाला होता वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल मॅच झाली होती, त्यामध्ये 5 फलंदाज धावबाद झाले होते आणि 3 फलंदाज ही व्ही रिसर्चने धावबाद केले होते। तेव्हा एक पेपरमध्ये हेडिंग आली होती की ऑस्ट्रेलिया संघ धावबाद झाला। और आपको 1978 का वो सेमीफाइनल भी याद होगा जो न्यूजीलैंड और इंग्लैंड के बीच खेला गया था। न्यूजीलैंड के 7 खिलाड़ी LBW आउट हुए थे।
8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. मात्र सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आहे. कधी फलंदाज चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवतोय आणि कधी जेडी मात्र अप्रतिम झेल घेतोय. हे फार महत्वाचं असतं. कॅचेस विन द मॅचेस. देखिए कैप्टन प्रीतेश जोशी वहां पे मौजूद हैं, समय में कॉपरेट करें प्लीज। प्रितेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. कपिल यावेळेला मात्र जागेवरनं फटका खेळलेला आहे. यावेळेला चेंडू मात्र सरळ निघून जातोय. तो लांब पल्ल्याचा षटकार डीप वाइडिश मिड विकेट सीमा पार. उड़न खटोला शॉट। जैसे ही देखिए जब छोटी गेंद नजर आती है बैट्समैन को तो उसके आंखों की चमक बढ़ जाती है। और अजय गरत बहुत अच्छा कहते हैं कि छोटी गेंद मानो खोटी गेंद। शॉर्ट गेंद थी, बैकफुट पे चले गए, ठीक गेंद के पीछे आए, पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, 6 रन। मैंने पहले ही कहा था कप्तान प्रीतेश जोशी जब तक रहेंगे, जब तक खतरे की घंटी बजती रहेंगी खार्डी के लिए। अब ओवर भी क्या चल रहा है, एक सिक्सर लगा, विकेट गिरा, सिक्सर लगा, एक तुम्हारी एक हमारी। मोठेगावचे गणेशजी भोईर तसेच हेमंतजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच डायगर गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील यांचे आगमन झालेले आहे. आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दिनेशजी पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य होतं सुरुवातीला, आता मात्र थोडंसं स्मित हास्य दिसत नाहीये. कपिल या वेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, उसळला आणि निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. आता मात्र सामना अगदी पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये, कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. क्या लगता है गौली सर, क्या कोई हम सुपर ओवर देखने जा रहे हैं? क्या लगता है आपको इस स्थिति में, क्या लगता है कि किस टीम का पलड़ा कितना भारी है? बहरहाल मैच कितना सुपर ओवर हो के ना हो, मैच सुपर से ऊपर हो रहा है। दूसरी बात है कि टीडीपीएल का ये देखिए कैप्टन बॉल से ये मैच खेला जा रहा है और तमाम बॉल्स हमें स्पॉन्सर किए साजिद रईस बनेली और सापाडे के हार्दिक पाटिल ने, दोनों का विशेष धन्यवाद। कैप्टन बॉल से खेला जा रहा है और वहां कैप्टन चिंतित नजर आ रहे हैं। ये देखिए कैप्टन को चिंता बढ़ गई है, डगआउट में तो कैप्टन नहीं है और वो कैप्टन जो वाकबिल के वो भी पिच पर है प्रीतेश। कैप्टन बॉल से मैच खेला जा रहा है, लेकिन स्थिति ऐसी है कि दोनों कैप्टन टेंस में लग रहे। पण एक मात्र आहे की वाघवीर संघाचे दोन्ही फलंदाज जे आहेत, दोघांकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. कारण प्रितेश खेळपट्टीवर आहे, सुशांत मुकादम आहे, हा एक आक्रमक फलंदाज आहे, मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. पण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळा आपण असं पाहतोय की अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ अनपेक्षित पराभूत होतात, तर कित्येक वेळा पराभवाच्या खाईच जाणारे जे संघ आहेत ते मात्र विजय प्राप्त करतात. अब देखिए सचिन कदम ने अपना अनुभव झोंक दिया है, उन्होंने गेंद हाथ में दिए। मयूर दातिलकर भी पूरा जोर लगा रहे हैं और मेरे ख्याल से जयदीप के हाथ में गेंद दी है। जयदीप ने 4 कैचेस पकड़े थे, देखना है वो मैच पकड़ पाते हैं या नहीं। अब अगर जयदीप मैच जिताते हैं तो हम कहना होगा कि वाकबिल की पूरी टीम को जयदीप ने घेरा, और 4 कैच पकड़ने के बाद मैच गंवाते तो कहना होगा 4 कैचेस हमने दिए लेकिन जयदीप से मैच ले लिया। सुपर 8 मधला नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता. लढत दोघांमध्ये हेमंत थारड व भावेश पवार पाहू शकता आपण. नेक्स्ट मॅच जेडी जयदीप प्रितेश जोशी खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. प्रितेश आणि सुशांत अशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. जयदीप अर्थात जेडी
क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग व्हीच्या आकारामध्ये एक गलीला क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटला आहे आणि बाकी 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक वाईड ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट, एक वाईडिश मिड विकेट, एक स्ट्रेटर लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण आहे. चक्र यू आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. जयदीप यावर मात्र अप्पर का फटका खेळलेला आहे पॉइंटच्या वरून. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र अडवू शकणार नाही आणि चेंडू डीपिश पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. Not easy on this situation because pressure build up with the on batsman. Look at that. Goes his back foot and uppercutting over the through the point boundary. Couple of bounces cross the boundary for 4. Delightful stroke played by batsman. And I think Shashikant Wagbil right on top, but still match is on. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आता मात्र पारड थोडं झुकलेलं दिसतंय ते शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबिल या संघाच्या बाजूला. पण तो क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. जयदीप याला फटका खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते शॉर्ट फाईन लेगला. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. कमजोर दिल वाले मैच से हट जाए. ये मैच ऐसा लगता है कि रंग ला के रहेगा, कुछ ना कुछ अलग इतिहास लिख देगा. जयदीप भी मान नहीं रहे. हार या पार, मैंने 4 कैच पकड़े, मैं मैच पकड़ूंगा. जबकि प्रीतेश कैप्टन और सुशांत मुकादम इनका भी कहना है आज तो ले जाएंगे. सूरज पाटिल हमारे बीच में बहुत मशहूर बैट्समैन है खरबाओं के, और लगता है वो किसको सपोर्ट करने आई ये तो पता नहीं लग रहा है. यस, पोगांव के सपोर्ट में शिल्के का कहना है. तेजस पाटिल का एक बहुत बड़ा शो होना है पोगांव में, और 11 से 14 क्योंकि पीटीसी खेल रही है. पड़गा टेनिस के इतिहास में पहली मर्तबा निवृत्ति पाटिल और त्रिशूल हमारे टाइगर, उन्होंने एक ऐसा शो रखा है जिसमें भरमार है ये नाम की. फर्स्ट प्राइज बहुत ज़्यादा है, मोर देन लाख रुपीज़. और सबसे बड़ी बात कि पहली मर्तबा मैन ऑफ द सीरीज उसमें बाइक दी जाएंगी, एलईडी और ट्रॉफी रहेंगी बेस्ट बैट्समैन के लिए. तो वो शो को भी देखना ना भूलिए, जिसकी तमाम टीमें आई है. 1-2 टीमें खाली बाकी है. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. जयदीप याला फटका खेळलाय म्हणजे बॅटच्या पडे हवा तसा आलेले. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. प्रेशर टाकलं जातं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. अपील केलं जात आहे धावबादचा आणि पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत आणि आमची जीटीसीची मिक्सिंग रूमची टीम तयार होते. देखिए सचिन कदम को हो रहा है टीडीपीएल का. दोस्तों ये क्वार्टर फाइनल की झांकी है. अभी 3 क्वार्टर फाइनल, 2 सेमीफाइनल और फाइनल बाकी है. डोंट गो वे, कहीं भी मत जाइएगा टीडीपीएल को छोड़ के. सुरुटलीकरण आपण पाहतोय. जलपेश भोईर, जय पवार, मुन्ना पठाण, सुभाष पाटील, संदीप म्हात्रे, दीपक पाटील, राजन पाटील यांची जी मेहनत, अपार मेहनत आहे ही स्पर्धा करण्यासाठी, संपन्न करण्यासाठी, आणि पाहते अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचते. सिर्फ उन्हीं की मेहनत के साथ साथ जय पवार का पूरा पैनल और डॉक्टर मोरेश्वर गौली की मेहनत, ये 3 चीजें जब एक जगह हुई तो इतना अच्छा कप आपके सामने आया.
2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. काय सामना बघायला मिळते. पहिला सामना सुपर 8 ची पहिली लढत, क्वार्टर फायनलची पहिली लढत बघायला मिळते. ये तो झांकी है क्रिकेट की. क्रिकेट अभी बहुत बाकी है. पहिला सामना काय दर्जेदार बघायला मिळते. अटीतटीची लढत बघायला मिळते. जेडी याला मात्र शॉर्ट अंबुलचा फटका, चेंडू सरळ जाते मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोर मला वाटतं लेवल झालेला आहे. यस, भागम भाग क्रिकेट. अब एक गेंद में कितने चाहिए? 1 रन. ये जो गेंद है ना, एक गेंद गौली सर, इसकी वैल्यू क्या हुई है मालूम है? टेनिस क्रिकेट के लिए 1 फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी 1 बन गई है. ये जो एक गेंद है इसका सस्पेंस बढ़ गया है. ये एक गेंद में क्या छुपा हुआ है कोई नहीं जानता. और इसके क्लाइमेक्स को अगर सलीम जावेद दीवार के बाद अलग भी नहीं होते तो भी नहीं लिख पाते. ये टीडीपीएल का थ्रिलिंग क्लाइमेक्स है. व्हाट अ मैच. कमजोर Yes. दिल वाले मैच से हट जाए. या तो अपने आंखें बंद कर ले या तो कान बंद कर ले. येस, आता मात्र एक अमरेला फील्ड बघायला मिळणार आहे, कारण 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. काय सामना बघायला मिळाला. पहिला सामना टीडीपीएल, आज सुपर संडे आणि सुपर मॅच. आप देखिए जलपेश भुईर मुस्कुरा रहे हैं सक्सेस पे. उनके तमाम पार्टनर्स मुस्कुरा रहे. मुन्ना पठान खुश है. कमेंट्री बॉक्स में गौली सर खुश है. जय पवार को तो पता है कि पहले दिन से जय जय हो रही है टीडीपीएल की. क्षेत्ररक्षण दबाव टाकणारा क्षेत्ररक्षण आपण सिली मिडॉन बघायला मिळतोय. सिली मिडॉप एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन. फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक थोडेसे डीपला आहेत. यस, पड़ोसी बढ़ गए बैट्समैन के. अमरेला फील्ड. जेडी आणि पंतांचा वाईट बॉलचा इशारा आणि विजय प्राप्त करतोय शशिकांत मेगास्पॉट वाघविला. आणि पहिला संघ ठरतोय सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा. अभिनंदन मेगा, अभिनंदन. Premier League.